नमस्कार, मी प्रदीप नणंदकर. आपण पाहत आहात इंद्रधनुष्य. आपल्यातले लोकसभेचे विरोधी पक्ष नेते राहुल गांधी हे अस्वस्थ आहेत. ते अस्वस्थ असे आहेत की आपण भरपूर प्रयत्न करतोय परंतु काँग्रेस काही वाढत नाही. आणि मग गुजरातमध्ये गेल्यानंतर त्यांनी एक स्टेटमेंट केलं काँग्रेस पक्षाच्या मेळाव्यात. बरं का, गुजरातमध्ये म्हणाले दोन गट आहेत. एक गट असा आहे की जो निष्ठावान आहे, पक्षाशी प्रामाणिकपणे काम करतोय, पक्ष वाढीसाठी प्रयत्न करतोय. आणि दुसरा गट असा आहे की त्यातले निम्मे लोक हे भाजपशी संधान साधून आहेत आणि आम्ही त्यांच्यावरती कठोर कारवाई करणार आहोत, प्रसंगी त्यांना पक्षातून काढून टाकू आणि त्याशिवाय नीट होणार नाही. गुजरातने काँग्रेसला दोन नेते दिले, एक महात्मा गांधी आणि सरदार वल्लभभाई पटेल. 2027 मध्ये तिकडच्या निवडणुका आहेत गुजरातच्या, त्याची तयारी राहुल गांधी करत आहेत. आता बघा स्टेटमेंट काय, आमच्यातले निम्मे जण भाजपशी संधान साधून आहेत. आता जर तुम्हाला हे भाजपशी संधान साधून असणारे माणसं माहिती आहेत, मग कशासाठी वेळ लावताना का कारवाई करत नाही? भीती कशाची आहे? उसंत कशाला घेताय? करा ना कारवाया. दोन गट आहेत. मग आता हे केवळ गुजरातमध्ये आहेत का? संपूर्ण देशभरात काय स्थिती आहे? अहो, ज्या उत्तर प्रदेशमध्ये सुरुवात झाली काँग्रेस पक्षाची, इंदिरा गांधींचा जन्म तिथला, मोतीलाल नेहरू, सगळे पंडितजी, त्यांचं स्मारक आहे. बघा, ज्या ठिकाणी त्यांचं स्मारक आहे प्रयागराजला, अतिशय भव्य स्मारक आहे, त्या उत्तर प्रदेशमध्ये काँग्रेसची काय अवस्था आहे? आणि गेले किती वर्ष झाले की जो बेस आहे काँग्रेसचा तिकडे काय झालं? मग केवळ गुजरातला नाही हो, प्रत्येक प्रांतात काँग्रेसचं काय होतं आहे ह्याचा विचार करायला पाहिजे. आणि कसं आहे, कुठलाही पक्ष असू दे, नेता कसा असतो त्याच्यावरती अनुयायी ठरवतात. नेता जर गंभीर असेल, नेता जर निष्ठावान असेल, नेता जर ध्येयवान असेल तर आपोआप अनुयायी त्या पद्धतीने वागत असतात. आता राहुल गांधी हे राजकारणात खरंच गंभीर आहेत का, असे प्रश्न यापूर्वी अनेक वेळा उपस्थित झाले आहेत. आणि संघटनेचे एक सूत्र आहे, तुम्ही संघटनेतली जे दोष आहेत ना ते घरात दाखवा. जाहीरपणे दोष दाखवायचे नसतात. कुठल्याही व्यक्तीचा दोष असेल तर तो दोष त्याच्या कानात सांगायचा असतो, जाहीरपणे त्याचं कौतुक करायचं असतं, तरच त्या माणसात बदल होतात. हे सूत्र आहे संघटनेचं. पण ह्याचा आणि राहुल गांधीचा काही संबंधच नाही. कारण वर्षानुवर्ष, पिढ्यानपिढ्या याच पद्धतीने त्यांनी नेतृत्व केलं, हम करे सो कायदा. आता ते चालत नाही आहे. भाषा लोकशाहीची, भाषा संविधानाची, भाषा सामान्य माणसांच्या प्रश्नाशी आम्ही कसे निगडीत आहोत याची, आणि वर्तन मात्र अजूनही सत्ता जाऊन इतकी वर्ष झाली तरीही तोरा काही कमी होत नाही. सुंभ जळाला न पीळ न गेला असं म्हणतात, तीच अवस्था राहुल गांधीची आहे. आणि त्यामुळे कशाला गुजरात, कशाला उत्तर प्रदेश, ज्या महाराष्ट्राची स्थिती किती एकेकाळी मजबूत होती, त्या महाराष्ट्राची काय अवस्था आहे आज काँग्रेसची? संपूर्ण मराठवाड्यात एक माणूस निवडून आला आहे, अमित देशमुख, विधानसभेला. काय काय करावं त्यांनी? आभाळ फाटल्यानंतर ठिगळ कुठं कुठं लावायचं, अशीच अवस्था सगळीकडे झाली आहे. सतेज पाटील, विश्वजित कदम, सतेज पाटील हे विधान परिषदेमध्ये आहेत, विधानसभेत विश्वजित कदम आहेत. किती अवघड आहे ना. सगळ्या ठिकाणी अतिशय दारुण पराभव. आता या स्थितीतून काँग्रेसला बाहेर काढण्यासाठी काय करायला हवं याचा एकत्रित विचार तर व्हायला पाहिजे. केवळ उकाळ्या पाकाळ्या करून, कोणावरती टीका करून प्रश्न सुटणार नाही. आता हे सपकाळ नावाचे प्रदेशाध्यक्ष आहेत. या प्रदेशाध्यक्षांनी बीड, मसाजोग ते बीड अशी पदयात्रा काढली. किती जण त्याच्यामध्ये सहभागी होते आहे, त्यांना घेऊन ते निघाले बिचारे. पण
का काँग्रेसमधले नेते त्यात सहभागी झाले नाहीत? त्यांना पक्षाप्रती जिव्हाळा शिल्लक राहिला आहे का? आपल्या मतदारसंघापुरतंच ते पाहतायत का? प्रांताचा विचार एकेकाळी करणारे अनेक नेते होते, ते आता कुठे गेले? त्यांना झाले काय? एकूण काँग्रेसलाच लकवा मारलेल्या स्थिती ही केवळ गुजरात नाही तर देशातल्या सगळ्या प्रांतात आहे. आणि यातून बाहेर काढण्यासाठी एकट्या राहुल गांधींनी अशा टीका करून उपयोग नाही. सगळ्यांनी एकत्र बसून काही केलं तर बदल होईल. अन्यथा नळी फुंकिले सोनारे, इकडून तिकडे जाये वारे असंच घडणार आहे. पण यात प्रमुख दोष जर कोणाचा असेल तर तो राहुल गांधीच आहे, ते गंभीर नाहीत. या उलट संपूर्ण देशात सत्ता असून अनेक राज्यामध्ये मुख्यमंत्री असूनही उसंत घेत नाहीत मोदी, शहा, नड्डा. प्रत्येक निवडणूक पुढची येण्याच्या पूर्वी वर्ष 2 वर्षापासूनच तयारी तिकडे होते. बघा आता महाकुंभ झाला आणि त्यामुळे तिकडच्या होणाऱ्या निवडणुकांची तयारी आत्ताच पूर्ण झाली आहे त्यांची. इकडे मात्र गांभीर्यच नाही. मग ह्याच्यावर कारवाई करू इशारे देऊन प्रश्न सुटत नाहीत. तुम्ही आहे त्या सैन्यावरती जर टीका करायला मग येणार आहे कोण? मग शोले चित्रपटातल्या आसराणीसारखीच अवस्था होते. नशिबाने विरोधी पक्षनेतेपद मिळालंय राहुल गांधींना. त्याचा लाभ ते किती घेतात आणि पक्ष किती वाढवतात हे आगामी काळात आपल्याला कळणारच आहे. धन्यवाद. आपल्याला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर तो लाईक करा, फॉरवर्ड करा व सबस्क्राईब करा.